सलग दुसऱ्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत। तोडग्यासाठी परिवहन मंत्र्यांनी बैठक बोलावली आहे। कृती समितीच्या सदस्यांना सुद्धा या बैठकीला बोलावलेलं आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भात बैठक जी होईल त्या बैठकीत तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। विलीनीकरण केलं पाहिजे। नंबर 2, जे आमचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत ज्यांनी 35 वर्ष सर्व्हिस केलेली आहे, काय त्यांची ग्रॅज्युटी अजून मिळालेली नाही आहे, ती ग्रॅज्युटी त्यांनी प्रशासनाने त्यांना दिली पाहिजे। कारण त्याची तीच पुंजी आहे शेवटची, ती दिलेली नाही आहे। आमची इन्कॅशमेंट पेमेंट जे आहे, आमचा रजेचा पगार आहे किंवा आमचा LTA आहे आणि जे रोजंदारी कामगार आहेत काय यांना BSTमध्ये परमनंट करून घ्यावं। खाजगीकरणाच्या गाड्या आलेल्या आहेत आणि जर असंच चालत राहिलं तर पूर्ण खाजगीकरण होणार। BSTमध्ये हे जे अपघात होतात हे यांना ट्रेनिंग पूर्ण दिलेली नसते। जर आपले प्रशासनाचे जर माणसं जर असेल ड्रायव्हर कंडक्टर तर त्यांना जर आपण ट्रेनिंग देतो, त्यांना जर ट्रेनिंग जर कंपल्सरी जर व्यवस्थित दिली आणि त्यांना वाटलं की आपली नोकरी कंपल्सरी आहे, परमनंट आहे, ते व्यवस्थित गाड्या चालवणार। आमच्या मागण्या पूर्ण करा। आमच्याकडे हे नाही आहे की मुंबईकर जनतेला वेठी धरणं हे आमचं काम नाही आहे, त्यांना सेवा देणं हे आमचं काम आहे। पण त्यांनी सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे ना। जर हे बेस्टचे कर्मचारी आम्हाला सेवा देत आहेत आणि त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला, त्यांनी पण आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। ती मायबाप जनता आहे, त्यांनी पण आमच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। आम्ही कुठले पण अडचण असू द्या, ऊन असू द्या, पाऊस असू द्या, थंडी वारा, कोरोनाचा काळ आला, तिथं आम्ही सेवा दिलेलीच आहे आणि अजूनही देणारच आहोत आम्ही। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांचे आणि त्यासाठीच त्यांनी संपाचं हत्यार उपसलेलं आहे। काय वाटतं आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघेल का? त्या संदर्भातली काही महत्त्वाची ठोस भूमिका सरकारकडून घेतली जाईल का? श्वेता, आपल्याला माहिती आहे की कालपासनं बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप जो आहे तो सुरू झालेला आहे आणि आज संपाचा दुसरा दिवस आहे। खरं तर याचा पूर्णपणे फटका जो आहे तो सर्वसामान्य मुंबईकरांना बसताना पाहायला मिळतो। त्यामुळे सरकारला लवकरात लवकर या विषयावरती तोडगा काढणं खरं तर अतिशय महत्त्वाचं आहे। कारण काल जर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रात विद्यार्थी जे शाळेत जात होते त्यांना फटका बसला आणि जे चाकरमानी जे घरातून बाहेर पडलेले होते त्यांची सुद्धा तारांबळ उडालेली होती। आणि असं सगळं असताना दिवसभर जो आहे तो मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला, कारण बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप जो आहे तो पुकारलेला आहे। प्रताप सरनाईक यांच्यासोबत काल जे परिवहन मंत्री आहेत त्यांच्यासोबत कृती समितीची बैठक पार पडली आणि मात्र ती बैठक निष्फळ ठरली आणि आजचा त्यांनी त्यांचा संप जो आहे तो कायम ठेवला। आता कृती समितीची अशी भूमिका आहे की जो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतरच आणि त्यांच्यासोबत बैठक पार पडल्यानंतरच आम्ही आमच्या संपासंदर्भातला जो आहे तो निर्णय घेऊ। जोपर्यंत आमच्या मागण्यांसंदर्भात सरकार काही तोडगा काढत नाही तोपर्यंत आम्ही संप काही मागे घेणार नाही, अशी त्यांची भूमिका जी आहे ती कायम आपल्याला पाहायला मिळते। मात्र कृती समिती आणि बेस्ट कर्मचारी जे आहे ते आपल्या मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून लढतात। त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की जरी मुंबईकरांच्या दररोजच्या मुंबईकरांचा जरी प्रश्न असला, मात्र आमचे सुद्धा अनेक वर्षांपासून जे आहे ते प्रश्न प्रलंबित आहेत। त्यामुळे सरकारने यावरती तोडगा काढला पाहिजे आणि आश्वासन आम्हाला दिलं पाहिजे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडल्यानंतर कृती समिती काय नक्की निर्णय घेणार आणि आजचा जो संपाचा दुसरा दिवस आहे तो आजच संपणार की पुन्हा या तिसऱ्या दिवसाची वाट आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मुंबईकरांना याचा त्रास सहन करावा लागणार। अगदी, त्यामुळे एकीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत तर दुसरीकडे मुंबईकरांचे अतोनात हाल होतात आणि त्यामुळे यावर लवकरात लवकर ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे, ठोस निर्णय देणं गरजेचं आहे। त्यामुळे बघूया आजच्या बैठकीमध्ये काय होतं। धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।